तर आपण क्वेश्चन नंबर 38 सॉल्व करणार आहे. तर क्वेश्चन नंबर 38 दिलेला आहे. अबाउट ब्लॅक बॉडी रेडिएशन विच ऑफ द फॉलोइंग इज रॉंग स्टेटमेंट. तर खालीपैकी कोणत्या स्टेटमेंटमध्ये चुकीचं स्टेटमेंट आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. हा क्वेश्चन 2023ला आला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए फॉर ऑल वेवलेंथ इंटेन्सिटी इज सेम. बी ऑप्शन आहे फॉर शॉर्टर वेवलेंथ इंटेन्सिटी इज मोर. सी ऑप्शन फॉर longer wavelength intensity is less. D all wavelengths are emitted by black body. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे तर आपण डिस्कस करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला ब्लॅक बॉडी रेडिएशनसाठी कोणतं स्टेटमेंट रॉंग आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. तर याच्यात जो पहिलं जे स्टेटमेंट आहे ए तर ते दिलेलं आहे फॉर ऑल वेवलेंथ इंटेन्सिटी इज सेम. फॉर ऑल वेवलेंथ इंटेन्सिटी इज सेम. तर या स्टेटमेंटचा अर्थ असा की प्रत्येक वेवलेंथसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन ती कसं असणार सेम. तर एकदम स्टेटमेंट चुकीचं आहे. आता स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन जर घेतलं तर या ठिकाणी आपण काय घेतो इंटेन्सिटी ऑफ हीट रेडिएशन आणि या ठिकाणी काय घेणार तर वेवलेंथ. मग शॉर्टर वेवलेंथ जर असेल तर त्या केसमध्ये इंटेन्सिटी काय होणार तर वाढत जाणार आणि एका पॉईंटला जाऊन ती मॅक्झिमम होणार. ओके. आणि त्या करस्पॉन्डिंग वेवलेंथला आपण लॅम्बडा मॅक्स म्हणत असतो. आणि परत वेवलेंथ जर त्याच्या पुढे वाढली लार्जर वेवलेंथ तर पुन्हा इंटेन्सिटी काय होते तर रिड्यूस होते. म्हणजे पहिलं जे स्टेटमेंट आहे ते एक्झॅक्टली चुकीचं आहे. फॉर ऑल वेवलेंथ इंटेन्सिटी सेम. तर प्रत्येक वेवलेंथसाठी इंटेन्सिटी सेम राहणार नाही. शॉर्टर वेवलेंथसाठी कमी वाढत जाणार. ओके. पहिलेच कमी राहणार आणि लार्जर वेवलेंथसाठी पण ती कमी होत जाणार. ओके. कमीच राहते आणि सगळ्यात जास्त कुठं असते तर लॅम्बडा मॅक्सला असते. ओके. तर पहिलं जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. आता दुसरं स्टेटमेंट या ठिकाणी आपण चेक करणार आहे. फॉर शॉर्टर वेवलेंथ इंटेन्सिटी इज मोर. शॉर्टर वेवलेंथसाठी इंटेन्सिटी तुमची मोर आहे म्हणजे काय वाढत जाते. ओके. शॉर्टर वेवलेंथसाठी जास्त असणार. फॉर लार्जर वेवलेंथ इंटेन्सिटी इज लेस. लार्जर वेवलेंथसाठी इंटेन्सिटी कमी होत जाते. एकदम राईट आहे. म्हणजे बी आणि सी ऑप्शन जो आहे तो या ठिकाणी काय होतो आपला करेक्ट ऑप्शन होतो आहे. शॉर्टर वेवलेंथसाठी वाढत जाते इंटेन्सिटी मोर राहते आणि याच्यासाठी लार्जर वेवलेंथसाठी ती लेस राहते. ऑल आणि चौथं जे ऑप्शन आहे ऑल वेवलेंथ आर इमिटेड बाय ब्लॅक बॉडी. तर सर्व प्रकारची वेवलेंथ त्या ठिकाणी ब्लॅक बॉडीमध्ये इमिट होतं. म्हणजे पहिल्यांदा काय होतं रेड कलर या ठिकाणी इमिट होतो. ओके. जर तुम्ही कलर जर घेतला तर या ठिकाणी सिक्वेन्स घेतलं कलरचं ती विबगॉयर घेणार. मग रेड कलरचं लाईट पण म्हणजे तुम्ही जेव्हा हीट करता ब्लॅक बॉडीला रेड कलरमध्ये असतं. नंतर रेडिश ऑरेंज नंतर ब्ल्यू आणि मग खूप जास्त जर हेवी गरम केलं तर ब्ल्यूइश व्हाईटमध्ये ते कन्वर्ट होतं. ठीक आहे. म्हणजे सर्व प्रकारचे वेवलेंथ त्या ठिकाणी काय होतात तर इमिट होतात. म्हणजे ऑप्शन डी पण आहे तो पण काय तर करेक्ट आहे. म्हणजे या ठिकाणी एकच ऑप्शन चुकीचं आहे आणि ते ऑप्शन आहे तुमचं ए ऑप्शन. म्हणजे सगळ्या वेवलेंथसाठी इंटेन्सिटी सेम असते हे कधीच पॉसिबल नाही आहे. मग ऑप्शन ए तुमचं या क्वेश्चनचं काय असणार आहे करेक्ट आन्सर असेल.